मित्रांनो, नमस्कार. योगाबद्दल सगळ्यांना माहित असतं आणि वेगवेगळे आसनं तुमच्या शरीरामध्ये फार चांगला सकारात्मक बदल करतात. मी आज भुजंगासनाबद्दल आपल्याला माहिती सांगणार आहे. भुजंगासन हे खरं तर तुमच्या शरीरामध्ये नेहमी आपण पुढे वाकत असतो, पुढे झुकत असतो. परंतु भुजंगासन मध्ये तुम्हाला पाठीला विरुद्ध दिशेने ताण द्यायचं. म्हणजे बऱ्याच जणांना पाठीचा त्रास असतो, पाठीच्या मणक्याचा त्रास असतो. परंतु भुजंगासनमुळे तुमच्या पाठीचा किंवा मणक्याचा त्रास कमी होऊ शकतो. छातीवर ताण पडतो. बऱ्याच जणांची छाती अशी दडपून असते. छाती उघडण्याचं सुद्धा या भुजंगासनमध्ये अत्यंत चांगल्या पद्धतीने काम होतं. ते आसन कसं केलं पाहिजे? साधी साधी आसनं आहे, परंतु ते व्यवस्थित करणं अपेक्षित आहे. मी आपल्याला करून दाखवतो. सर्वप्रथम आपल्याला जमिनीवर झोपायचं आहे. हात बरोबर खांद्याच्या रेषेखाली ठेवायचे आणि संपूर्ण शरीर जमिनीवर असेल. हात बरोबर खांद्याच्या खाली खाली, पाय एकदम चिटकून ठेवायचे, म्हणजे जमिनीवर, आणि श्वासाबरोबर वर यायचं. त्याच्यामुळे पूर्ण पाठीच्या मणक्याला विरुद्ध दिशेने ताण पडतो. सर्पासन अर्थात भुजंगासन, दोन नाव आहेत. श्वासाबरोबर वर यायचं, हात जमिनीवर आहेत, कोपरातून हात सरळ ठेवायचे. खरा श्वास, सावकाश वर यायचे आणि लक्ष जास्तीत जास्त वर आकाशाकडे ठेवायचंय. तोंड बंद ठेवायचंय. अर्थात पाठीच्या मणक्याला विरुद्ध दिशेने व्यवस्थित ताण पडतो. आणि सगळ्यात महत्वाचं सकारात्मकता, की तुमच्या छातीवर पण ताण पडतो, पोटावर ताण पडतो. इथंच थांबायचंय. कमीत कमी 5 ते 10 सेकंद थांबण्याचा प्रयत्न करायचा आहे, म्हणजे व्यवस्थित ताण पडेल. कोपरातून हात सरळ ठेवायचे, लक्ष पूर्ण वर आकाशाकडे. थांबा तिथंच आणि सावकाश खाली यायचंय. त्यानंतर एकदम एकदम